सरपंच. हाय गाईज, मी इट इज मॅड्या. हाय गाईज, तरी आपण डायरेक्ट आता सरपंचांची संवाद साधणार होतो आणि सरपंच साहेबांनी आपल्याला त्यांचा एक मोलाचा वेळ दिलेला, एक 5 ते 10 मिनटं. काम कितीतरी असलं तरी त्यांनी म्हणतात जनतेपेक्षा मला काम महत्त्वाचं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे स्वतःचं. मी स्वतःच्या मनाचं नाही सांगत. तरी आपण सरपंचांना भेटूया आणि सरपंचांना गावाबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक ह्या साम्राज्याबद्दल सुद्धा विचारूया असं मला वाटतंय. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. हे अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. मी तुम्हाला माहित आहे मी कोण आहे हे माहिती असेल तुम्हाला, कारण गावात मी समजा फिरलेलो आहे आणि तुमच्याबद्दल माहिती आलते. मला कॉल आले होते, गावामधून कॉल आले होते, तुमची काहीतरी अशी चौकशी करतात. मी म्हणलं करू द्या, म्हणलं चौकशी करून काय करणार आहेत, आपल्या कामाबद्दलच करणार आहेत म्हणलं. हा साहेब, मी चौकशी केली, अतिशय चांगलं तुमचं काम आहे, तुमची कंपनी पण आहे, मी असं ऐकलं आहे. समज रे. आणि आता मी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो, म्हणजे अजून तुमचं काय, म्हणजे तुमचं नेमकं ध्येय काय आहे गावाबद्दल? गावात तुम्हाला एक सांगू, पहिल्यांदा तुम्ही आता खूप लांबून आलात, गावात थकून आलात, काहीतरी चहा पाणी किंवा थंड वगैरे घ्या. नाही सर, मी चहा पाणी थंड काही नको मला. नाही सर, तुम्ही घ्या, काहीतरी घे रे थंड साहेबांना. तरी सरपंच साहेबांनी त्यांच्या हट्टानुसार आपल्याला थंड मागवलेला आहे, तरी आपण त्यांनी एवढे म्हणतात ते थंड घेऊया. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. आणि पुढील सरपंच धन्यवाद बेटा. त्या साहेब काहीतरी सरपंच साहेबांनी आपल्यासाठी स्टिंग मागवलेलं आहे. 1-2 मिनिटं आपण स्टिंग पिऊया आणि पुढचं काम चालू करूया. साहेब थांबा, मी धरतोय. तुमचं काय आहे हे माहित आहे का? थांबा, मी धरतो साहेब. काय होणार नाही ना? काय होणार नाही. सरपंच साहेबांचं मन अतिशय मोठं आहे, कळालं मला. 1-2 मिनिटं. नाही सर, तुम्ही पण घ्या थोडी. सर नाही सर, माझ्या एका मानाखातर घ्या तुम्ही. तुमच्या मानासाठी घेतो सर. ए रहा नहीं जाता. बस साहेब. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. सर ते देतं का आमचं? हे का? हे नाही, हे आमचं सामान. समज रे, समज रे. आमचं माहिती. तरी सर, मी तुम्हाला डायरेक्ट आता आपला चहा पाणी झाला, म्हणजे थंडी दिला, तुम्ही त्याबद्दल आभार आहे मी तुमचा. म्हणजे अतिशय चांगला पाहुणचार केलात माझा. साहेब ते कसं आहे माहिती आहे का, आमच्या गावची प्रथा आहे, जर कोणता पाहुणा माणूस आला तर आपण त्याला लाडानं बोललं पाहिजे, त्याचा पाहुणचार केला पाहिजे, हे आमच्या गावची प्रथा आहे. म्हणजे मला आता ते कळलंच तुमच्या वागण्यावरून आणि तुमच्या बोलण्यावरून, त्यात काय वादच नाही असं मला वाटते. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्हाला आता आपण वळूया तुमच्या गावाबद्दल आणि काय विकास तुमचा, म्हणजे तुमचं म्हणणं काय गावाबद्दल, तुमचं काय पुढचं ध्येय काय, म्हणजे गावाबद्दल काय करता प्रयत्न? गावाबद्दल आपले सांगायचं म्हणलं तर गावात तर तुम्हाला सांगितलं असेल लोकांनी रस्ते वगैरे चांगले आहेत, कारण कुठे कुठे पाणी थांबलेले ते पण आपण लवकर करून घेणार आहे, कारण आपली दुसरी कंपनी तयार होणार ना तिकडे. त्यामुळे अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. जरा पैसे गुंतवायला चालू आहे. असं म्हणजे तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही पैसे, म्हणजे तुमचा काय दुसरा साईड बिझनेस आहे त्याच्याबद्दल? नाही, आपली कंपनी आहे स्वतःची. तुम्हाला लोकांनी सांगितलं पण असेल, गावातली लोक आपल्यापाशी निम्म्याचे निम्मे काम आले, 90% तर गावात लोक काम आलेत आपल्यापाशी. मला और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी. असं दिसलं गावातून दिसलं तसं, पण मला वाटतं कंपनीबद्दल आणि तुमचा साईड बिझनेस पण थोडा काय असू शकतं राजकारणामध्ये, असं मला वाटतं तुमच्या बोलण्यावरून आणि तुमच्या असण्यावरून. तसं काय आहे का सर तुमचं? नाही तसं काय असतं, पण आहे थोडंफार. हे रहा नहीं जाता. बड़ा हरामी हो बेटा. जे आहे ते तिथंच केलेलं आहे. म्हणजे हे मला ते दिसतंय आणि हे जे तिथेच असं म्हणजे काहीतरी शॉर्ट झालेलं असं मला वाटतं. शॉर्ट म्हणजे पेक्षा काहीतरी नाही साहेब, ते कसं आहे माहिती आहे का, त्याच्या मागत पण काहीतरी डोकं लागतं. हे अभी ट्रेलर है. कारण असं सहसा कुणाला पण नाही करता येत, कारण राजकारण म्हणलं ना ह्यात पैसा आलाच, आणि राजकारणात म्हणलं ना यायचं म्हणलं ना डेअरिंग महत्वाची हो खूप पहिल्यांदा. ते तर आहे, म्हणजे राजकारणामध्ये यायचं म्हणताना पैसा घालावा लागतो आणि पैसा काढावा पण लागतो. म्हणजे तुम्ही असं तरी नाही करत की एक 10% रक्कम आलीवरून आणि तुम्ही 10% मध्ये 90% खिशात घातले, 10% काम. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. ह्या तर पद्धतीचं तुमचं काम नाही, मला असं तुमच्या बघण्यावरून तर वाटतंय का. तसं काय आहे सर तुमचं? नाही सर, तसं एवढं 90% हाणायचं म्हणलं तर चार लोक पुढच्या इलेक्शन लोक न देणार ना. समज रे. ते आपण काय करतो माहिती का, तर तुम्हाला सांगतो साहेब, कोणाला ऐकून नाही जात. 100% निधी येत आपल्या गावात. हो येतो ना. हा, तर 50% आपल्या खिशात घालायचं. असं म्हणजे काम तुमचं मला तसं वाटत होतं बघून तुम्हाला, तुमचं कामाच्या पद्धतीचं असेल, पण जाऊ दे, ते तुमचं वैयक्तिक नाही साहेब. असं पण आहे, आणि जर स्वतः खर्च करायचं म्हणलं तर आपल्या कंपनीतर्फे आपण काही ना काही गावात योजना राबवतो. म्हणजे काहीतरी असेल तुमची योजना तुम्हाला बी देतो जाताना काय सर. म्हणजे आमचं पाठवून कोणाला काय तसं सर, आमचं तसं काय नाही. आम्ही म्हणजे एक हेच आहे आम्हाला, आमची कंपनीचं म्हणजे आहे चालू, त्याच्याबद्दल आमचा काय वाद नाही. आणि दुसरा प्रश्न विचारायचं म्हणजे तुमच्या आता स्वतःच्या वैचारिक ह्याच्याकडे वळतो थोडं, म्हणजे तुमचं पुढे जाऊन अजून काय करायचं, म्हणजे ध्येय काय आहे तुमचं अजून? नाही
आपल्या गावातलं सरपंच पद आपल्याला काढच नाही, काही पण उद्या प्रॉब्लेम बाकीचं ब्लॅक लपलं उद्या, पण आपल्याला सरपंच कायमचं गावचं राहायचं आणि गावात असं बनवायचं आपल्या गावाला ना 4 गावात चर्चा झाली पाहिजे. आत्ताच म्हणतात लोक आजूबाजूच्या खेडेपाड्यातले, कारण सरपंच गावचं असं आहे की लोकांना पण मदत करतो आणि स्वतः पण मदत करून घेतो, असं आपलं लोकांचं म्हणणं नाही तर आहे. मी पण ऐकून आहे तुमच्या गावचं नाव अतिशय चांगलं आहे, खाली डिवरी पास. म्हणजे तुम्ही हसण्यावर लावू नका साहेब, गावाचं नाव जर कॉमेडी असलं ना, आपण गावातले लोक एक टॉपर आहेत. म्हणजे मी भेटलो आणि बोललो सुद्धा गावातल्या लोकांना, तरी मला वाटलं त्यांच्याकडे बघून गावचं नाव जरी असं असलं तरी गावातल्या लोकांचा स्वभाव अतिशय चांगला होता. आणि जसं गावातल्या लोकांचा स्वभाव चांगला होता तसं तुमचाही स्वभाव चांगला आहे. पण मला अजून एक तुम्हाला विचारलं, तुमचं म्हणणं काय आहे की तुम्हाला कंटिन्यूस सरपंच असं राहायचं, तसं तर होऊ शकत नाही, कारण जनतेच्या मनात कुणी दुसरं पण येऊ शकतं, कारण हे राजकारण आहे, एका रात्रीत बदलतं असं म्हणतात, कारण जिकडं पैसा तिकडं लोक पळतात असंही म्हणतात. नाही सर, कसं माहितीये का, पैशाचा विषय म्हणला तर सांगायचं नाही, कारण तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. लोकांच्या आपण मनावर नाही, डायरेक्ट मनात नाही काळजात जाऊन जागा केली आहे, कारण लोकांना कुठल्याही टायमाला आपण मदत करतो, काही पण प्रॉब्लेम राहतो. भले इकडे 90% जर हाणायचं म्हणलं, हा डोक्यात विचार ठेवतो, पण लोकांना मदत करतो. नाही तसं तर आहेच, पण तसं नाही सर. म्हणजे माझं मनाचं म्हणणं काय होतं की कितीतरी राजकारणाचा विषय अभ्यास केला तरी नाही, आपल्या गावात विरोधात कोण जाणार नाही, विरोधात गेला गायब केला. बड़ा हरामी हो बेटा. तसं सर तसं नसतं. कसं असतं नाही, तसंच आहे आपल्या पैसे आला म्हणजे विरोधात गेला की गायब केला. माझं म्हणणं काय आहे की विरोधक असल्याशिवाय लढायला मज्जा येत नाही असं म्हणतात, म्हणजे त्या अर्थच राहत नाही लढण्याला. नाही, विरोधक होते ना आपल्या गावात, भरपूर विरोधक होते. मग आपण काय केली माहितीये का, आपल्या कंपनीतली लाईट बंद केली, ती डायरेक्ट लाईट बंद करून आहे ना गावात पैसा पडला होता. म्हणजे मी असं ओळखून आहे की तुमच्या कंपनीचं बिगर लाईटीत चालते, म्हणजे कामच बिगर लाईटीत चालतं तुमच्या कंपनीत. काय तर तुमची कपडे शिवायची अशी काहीतरी कंपनी आहे, मी असं ऐकून आहे, त्याबद्दल ऐकून पण आहे आणि थोडं मला माहिती पण आहे तिथलं, त्याच्यामुळे कारण मी तिथे जाऊन भेटलो, समक्षा भेट घेतली तिथल्या लोकांची, आणि बघून असं वाटतं की गावचा सरपंच पण तेवढा रुबाबदार आणि हे आहे, म्हणजे ते काय म्हणतात अग्रेसिव्ह असं म्हणतात, म्हणजे मला बोलता नाही येत पण तरी पण म्हणतो अग्रेसिव्ह. आणि अतिशय तुमचे कपडे स्टाईल व तुमचे गळ्यात बघून हातात बघून मला अतिशय उत्कृष्ट झालं आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सरपंच आहेत मला असं वाटतं. पण अजून तुमच्या गावातील लोक अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धती त्याबद्दल सरपंच सुद्धा आहेत, हे तर आहेच. आणि अजून काय तुम्हाला वाटतं का, म्हणजे काय करावं असं तुमची इच्छा आहे का अजून काय? अजून गावासाठी काय भरपूर काय करायचं, आपल्याला कॉलेज करायचं, मोठं कॉलेज करायचं गाव, कारण आजूबाजूच्या खेडेपाड्याची लोक हे सापल हे काय का. थँक्यू बाळा. आपल्या गावातली लोक पण आणि आपल्या घरातली माणसं पण सगळे इमानदार आहेत बरं का. म्हणजे मला बघूनच कळलं, म्हणजे अतिशय चांगले तुमच्या गावात तुम्ही माणसं म्हणजे सांभाळून, म्हणजे लोकांचं चांगलं निरीक्षण, म्हणजे जे सरपंचाचं काम असतं, जे म्हणतात गावचा प्रथम नागरिक सरपंच असतो, तरी ह्या सरपंचाकडे बघून मला असंच वाटतं की गावचा प्रथम नागरिक हा सरपंचच असतो आणि अतिशय चांगले सरपंच आहेत. सर पण अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो, नेमकं तुमचं ध्येय काय आहे, अजून पुढे काय जाऊन काय करायचा प्रयत्न आहे तुमचा? सर आपल्याला अजून काही ना, आपल्या आता एक कंपनी चालूला, आता बिगर लाईटीवरचे, पण आपल्याला अशी कंपनी उभं करायची ना, आजूबाजूच्या पूर्ण खेड्यापाड्यातली पब्लिक आपल्या कंपनीत आली पाहिजे. सर हे तुमचं स्वप्न नक्की साकारो असं मी एक तुम्हाला, म्हणजे मला एक प्रश्न पडला होता, म्हणजे तुम्हाला विचारू का नको का? विचारू का? विचारा ऐकणार इथं कोण नाही बोलत, जाऊ नका. तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल विचारतोय. म्हणजे आता मी तुम्हाला बघितलो, म्हणजे तुमच्या हातात अंगठे आहेत, मोबाईल आहेत, वगैरे चेन आहे, घड्याळ आहे, पण हे जे आहे ना, हे काय म्हणजे काय नेमकं गाठलाच काय, म्हणजे काय अर्थ आहे याचा? अर्थ लय मोठा आहे. लोक प्रेमासाठी देतात, आपले एक जीवलग मित्रांना आपल्यासाठी दिलेलं असं आहे का? आहे. लोकांना वाटतं, लय जणांना वाटतं आता सरपंच लपड बिपड असेल, असलं माझ्या काही समझ रहे हो गोष्टी नाहीत. आणि मी पहिल्यापासून सिंगल माणूस, अजून माझं लग्न पण नाही झालं. बड़ा हरामी हो बेटा. आणि हे जी गोष्ट आहे ना, हे लोकांना असं, म्हणजे मला लय जणांनी विचारलं, प्रत्येक सभेमध्ये विचारलं मला, हे कोण दिले, हे कोण दिले. मी सांगितलं प्रत्येकाला, तर विश्वास नाही बसला. तर तुमचा बसतो का नाही मला पण नाही माहिती. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तुम्ही एवढं बोललात त्याच्याबद्दल माझा विश्वास बसेलच, काय वाद नसेल. पण आणि तुमचं नावही खूप मला आवडलं, तुमचं नाव सरपंच घोटाळे अतिशय चांगलं नाव आहे. म्हणजे घोटाळे नेमकं काय, तुम्ही काय? तसं काही नाही, ते घोटाळे बिटाळे काही नाही, असतं काहीतरी. साहेब समजून घ्या, तुम्हाला जाताना काहीतरी देतो चहा पाण्याला. ठीक आहे, रहा नहीं जाता. धन्यवाद साहेब, तुमच्या मोलाचा वक्त 2
म्हणजे टाइम दिलात मला एक 10-15 मिनिटं. नाईटला आपण रिकामीच असतो, निवांत असतो, घरावरती निवांत बसतो, पोरबेर सगळे येतात तिथं बसतात आपल्यापाशी बोलत. असं म्हणजे तुमचे तुमच्या जीवनात 10 मिनिटं देणं म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि स्वतःच्या जीवनात 10 मिनिटं दुसऱ्याला देणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. ते तुम्ही दिलात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. हा साहेब, धन्यवाद. तुमचं पण मनापासून धन्यवाद. जरी तुम्हाला काही चौकशी करायची असली तर आधी आपल्यापाशी येत जावं, कारण तुम्ही तर गावात येणार ना, तुम्हाला कोण तर बिन मोकार मारतील. ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, मैं बोला है ना. कारण आमच्या गावातली लोकल साहेब, कारण मी गावाची मध्ये हिंडलो, तुम्हाला लोक काही चांगले पण म्हणलेत, काय वाईट पण ते म्हणले. म्हणणार आता विरोधात. मग आता गावचं सरपंच म्हणल्यावर विरोधात 4 लोक तर असणारच, त्यात काही विषयच नाही. 4 लोकांना थांबा, त्यांना पण घेतो जरा टप्प्यात, त्यांना बी देतो काहीतरी. साहेब, की तुमचं काय काळजी पण तरी पण तुम्ही मला तुमचे हे 10 मिनिटं दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार करतो. तुमचं आणि धन्यवाद. आणि आपण परत एकदा भेटूया कधीतरी, आपले गाठ पडेल, त्यात काय वाद नसेल. हा साहेब, धन्यवाद सर. काहीतरी आत्ताच आपण सरपंच घोटाळ्यांना भेटलो आणि मला तर असं वाटतं त्यांना भेटून की ते लहान घोटाळा नाही तर त्यांच्या मागे खूप मोठा घोटाळा त्यांनी केला असं मला वाटलं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट बोलतोय, तरी आपण ही चौकशी नक्की करूया की त्यांच्या मागं आपण लागूया आणि त्यांच्या मागे नेमकं त्यांचं काय रहस्य आहे, एवढा मोठा घोटाळा ते नेमकं कसं करतात हे आपण जाणून घेणारच आहोत. आणि आपण हे मध्ये त्यांच्यामध्ये आपण लक्ष घालूया आणि त्यांचा घोटाळा काय नेमका आहे ते बघून घेऊया. धन्यवाद. शकता की आपले सरपंच उपोषणाला बसले, हे लाईव्ह प्रदर्शन आहे, तर आपण इकडे दाखवू शकता आणि इकडे माणसं सुद्धा त्यांनाही दाखवू शकता. म्हणजे असं आहे की सरपंच साहेब जे म्हणतात ते करून दाखवतात, असं नाही की सरपंच त्यांचं नाव जरी घोटाळा असलं तरी त्यांचा काम घोटाळ्यांचं नाही असं मला वाटतं. तरी तुम्ही सरपंच साहेबांची ही बघू शकता परिस्थिती. हाय गाईज, मी इट इज मॅड्या. तुम्हाला कसं वाटतं भावांनो, आपल्या गावाकडचे ब्लॉग कंटिन्यू येत राहतील. तुम्ही फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला परत एकदा तुम्हाला सांगतो, सबस्क्राईब करा. भावांनो, सांगा रे काय काय करायचं. शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद भावांनो. भेटूया आपण प्रत्येक पुढच्या ब्लॉग. धन्यवाद. सरपंच हिरोला पडतोय